आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। परभणी लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार चर्चेला उधाण। महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील परभणी लोकसभा निवडणुकीचा मतदान 26 एप्रिल शुक्रवार रोजी झाला होता। मतदानात 62.26% मतदान झाला होता। परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 34 उमेदवार रिंगणात उतरले होते। खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात झाली होती। 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणारे आलमगीर खान यांनी 1,40,000 मत घेतले होते। 2024च्या निवडणुकीत आलमगीर खान यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी नाकारल्याने आलमगीर खान यांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली। वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीत हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांना उमेदवारी देण्यात आली होती। महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, अंबादास दानवे तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा प्रचार करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघनादिदी बोर्डीकरसह आदींनी परभणी लोकसभा मतदारसंघात प्रचारात हिरिहिरीने सहभाग घेतला होता। आता जिल्ह्यात 18 लाख मतदारांना उत्सुकता आहे की निकालाची 4 जून मंगळवार रोजी परभणी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे। यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतमोजणीची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती परभणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या वतीने देण्यात आली असून परभणी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रत्येक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमचाच उमेदवार निवडून येईल व निवडणूक रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवार मीच निवडून येण्याचे दावे करत आहे। निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काही तासावर शिल्लक राहिले आहे। उद्या 4 जून मंगळवार रोजी दुपारपर्यंत निकाल लागल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल एवढे मात्र खरे। मुस्लिम भावना दुखविणाऱ्या चित्रपटावर कारवाईची शिवसेनेची मागणी। हम दो हमारे 12 या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, डायरेक्टर, कलाकार व सेन्सर बोर्ड या सर्व हरामखोरांनी संगमत करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवीन जाती तेढ निर्माण करणाऱ्या प्रयत्न केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणीचे निवेदन शिवसेना अल्पसंख्याक शिंदे गटाचे शहराध्यक्ष सलीम इनामदार, शेख सरफराज, शेख सत्तार यांनी परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। भारत देशात मुस्लिम बांधवांनी 900 वर्ष राज्य केले असून त्यावेळी अखंड भारत देश होता। 1947 पासून स्वातंत्र्यापासून भारत देशात स्वाभिमानाने राहणारे मुस्लिम अल्पसंख्याक बांधव यांना काही ना काहीतरी कारणाने डिवचून याचा प्रयत्न भारत देशात जातीवादी शक्तीकडून होत आहे। त्यातल्या त्यात हम दो हमारे 12 या नावाखाली चित्रपट काढणारा हरामखोर निर्देशक कमलचंद, निर्माता रवि एस गुप्ता, वीरेंद्र भगत, संजय नागपाल, शिवबालक सिंग, लेखक सूफी खान, अन्नू कपूर व चित्रपटातील कलाकारांच्या संगमताने खोडसाळपणा व जाणीवपूर्वक भावना दुखविणारे प्रकार केल्याने याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। इस्लाम ग्रंथाचे पवित्र कुराण शर्यतमध्ये ढवळाढवळ करून मुस्लिम समाज व मुस्लिम महिला संबंधी जाणून बुजून अतिशय गलिच्छ आक्षेपार्ह बदनामीकारक वक्तव्य व दृश्य पोस्टर दाखवून इस्लाम धर्मातील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्याने या चित्रपटावर दिग्दर्शक, डायरेक्टर, सेन्सर बोर्ड, कलाकार व निर्माता व परवानगी देणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक शिंदे गटाचे शहराध्यक्ष सलीम इनामदार यांनी केली आहे। जिंतूर न्यायाधीश पानाड यांचा निरोप कार्यक्रम संपन्न। जिंतूर येथील वकील संघाच्या वतीने जिंतूर न्यायालयात कार्यरत असलेले न्यायाधीश पानाड यांची बदली झाली असल्याने त्यांचा निरोप कार्यक्रम वकील संघ कार्यालय येथे संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर घुगे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आद्या मॅडम उपस्थित होत्या। सुरुवातीला सत्कारमूर्ती पानाड यांचा वकील संघ पदाधिकारी ॲडव्होकेट पंकज तिवारी, ॲडव्होकेट गजानन नागरे, ॲडव्होकेट प्रताप मोरे यांनी शाळ, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला। तसेच त्यांच्या पत्नी
पानाट मॅडम यांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट रणजित देशमुख, ॲडव्होकेट आनंद बनसोडे, ॲडव्होकेट राजेश्वर घुगे व आद्या मॅडम यांनी आपले मनोगत मांडून पानाट यांना भविष्यातील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। पानाट यांनी जिंतूर वकील संघातील सभासदांनी त्यांना केलेल्या सहकार्याबद्दल मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले। सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिर। मागील काही दिवसापासून परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांना रक्ताची मदत व्हावी या सामाजिक बांधिलकी म्हणून आज दिनांक 3 जून सोमवार रोजी परभणी शहरातील शनिवार बाजार जवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी कंत्राटदार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी अभियंता कंत्राटदार यांनी रक्तदान केले। हम दो हमारे 12 या चित्रपटावर बंदी घालण्याची MIM पक्षाची मागणी। काही दिवसांनी हम दो हमारे 12 हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणार असून या चित्रपटात इस्लामबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याने संपूर्ण मुस्लिम समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून राज्य केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून सदरील चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी जिंतूर MIM पक्षातर्फे करण्यात आली आहे। सरकारने चित्रपटावर बंदी घालावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा MIM पक्षाचे जिंतूर तालुकाध्यक्ष सय्यद रियाज भाईजान, नईम पठाण, महबूब खान, शेख जमील, शेख अहमद, शेख रफीक, खालिद खान यांच्या वतीने देण्यात आला आहे। पोलीस हक संघर्ष संघटनेच्या जिंतूर तालुकाध्यक्षपदी श्याम रेघाटे। जिंतूर शहरातील शारदा विद्यालयात पोलीस हक संघर्ष संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत ॲडव्होकेट झबा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मागील कामाचा आढावा घेण्यात आला। तसेच जिंतूर तालुका नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या। त्यात नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष म्हणून श्याम रेघाटे यांची निवड करण्यात आली। जिल्हा परिषद प्रमुखपदी पत्रकार सचिन रायपत्रीवार, उपाध्यक्षपदी महेश देशमुख, सचिवपदी कुंडलिक मेसरे, शहर अध्यक्षपदी सोपान कुदळे यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळ कछवे, प्रदेश कार्याध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष संतोष भाले, जिल्हा सल्लागार गणेश सामाले, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक जोशी, गुलाब शिंदे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती होती।